ज्योतिष शास्त्र की अंधश्रद्धा? ज्योतिषशास्त्र किंवा त्याचे अनुषंगिक जे विषय आहेत, संख्याशास्त्र किंवा पामिस्ट्री, वास्तुज्योतिष, हे सगळ्यांचं ओरिजिन हा भारतीय असल्यामुळे आपल्या भारतीय लोकांना त्याच्याबद्दल जिज्ञासा असणं, कुतूहल असणं, त्या शास्त्रांची उपयुक्तता सर्वांसमोर आली तर ती आपल्या सर्वांच्याच हिताची आहे, हे नक्की आहे. आणि म्हणून आपण आज तो विषय निवडलाय की बघूया तरी या अज्ञाताच्या प्रांतात नेमकं काय दडलंय ते. ज्योतिषशास्त्र असं जेव्हा आपण म्हणतो तेव्हा एक गोष्ट सर्वांना ज्ञात आहे, भविष्य कथन करणारे शास्त्र. म्हणजे आज काय होईल, 2 वर्षांनी काय होईल, कदाचित 10 वर्षांनी काय होईल, असा भविष्याचा वेध घेणारे शास्त्र असं याचं स्वरूप आहे. आता आपण जेव्हा भविष्य म्हणतो तेव्हा आपण असं बघूया की हे भविष्य काय गोष्ट आहे. कालचक्राचे आपण 3 विभाग करतो. एक म्हणजे भूतकाळ, वर्तमान काळ आणि भविष्यकाळ. वस्तुतः हे कालचक्राचं विभाजन शास्त्रीय नाहीये. त्याचं कारण असं की आपल्याला ज्ञात झाली गोष्ट दिसली की त्याला म्हणायचं भूतकाळ, आत्ता दिसत असेल, आत्ता समजत असेल तर म्हणायचं वर्तमान काळ, आणि नंतर समजणार असेल, नंतर ज्ञात होणार असेल तो भविष्यकाळ. एक उदाहरण घेऊ म्हणजे समजेल की खरंच हे शास्त्रीय वर्गीकरण आहे का. सूर्योदय झाला ही घटना आहे. आपण पूर्व क्षितिजावर गेलो आणि सूर्योदयाच्या वेळी ते सूर्यबिंब प्रत्यक्ष पाहिलं की आपण म्हणतो सूर्योदय झाला. वस्तुस्थिती अशी आहे की हे वर्तमानकालीन वाक्य खरं असं आहे की 9 मिनिटं सूर्यकिरण इथे पोहोचायला पृथ्वीवर लागत असल्यामुळे सूर्योदय 9 मिनिटापूर्वीच झालाय. म्हणजे ती वस्तुतः भूतकालीन घटना आहे, पण माझ्यापर्यंत ते ज्ञान आलं ह्याला 9 मिनिटं लागली, म्हणून माझ्यासाठी ते वर्तमानकालीन आहे. काही जणांसाठी बऱ्याच पूर्वीच ते गोष्ट घटना असू शकते. उदाहरणार्थ हाच सूर्योदय, हेच सूर्यबिंब मी जर कलकत्त्याला जाऊन बघणार असेल, माझी निरीक्षण बिंदू बदलणार असेल, तर मला तीच घटना 55 मिनिटं आधी दिसेल. याचाच अर्थ काय की माझा निरीक्षण बिंदू बदलला तर भूतकाळ, वर्तमान काळ आणि भविष्यकाळ ह्या गोष्टी बदलू लागतात. मग मी काय करू शकतो फिजिकली? मी माझे निरीक्षण बिंदू इतक्या सहजासहजी बदलू शकत नाही. म्हणून मी मित्राला सांगतो की कॅमेऱ्याने मोबाईलवर फोटो काढ तिथल्या सूर्योदयाचा आणि मला व्हॉट्सॲपवर पाठव. तर 55 मिनिटं आधीच मी ते सूर्यबिंब बघू शकतो, आजचं प्रत्यक्षातलं. आता जसं मी स्वतः जागा न बदलता, निरीक्षण बिंदू न बदलता मी मित्राची मदत घेतली, मोबाईलच्या कॅमेऱ्याची मदत घेतली, तसंच ज्योतिषशास्त्रात केलं जातं. ज्योतिषशास्त्रामध्ये इथे एक कॅमेरा, एक मित्र, कलकत्त्याची एक जागा, याच्या ऐवजी 12 कॅमेरे तुमच्यासाठी अंतरिक्षामध्ये लावलेले आहेत. ते सातत्याने आपले निरीक्षण बिंदू बदलत आहेत, फिरतात, ग्रह सूर्याभोवती फिरतायत, अंतरिक्षामध्ये फिरतायत. 12 कॅमेरे सातत्याने परिभ्रमण करतायत. आणखीन एक फरक आहे त्यांच्यामध्ये, इथे फक्त एक शहर मिळालं तसं नाही. इथे अंतरिक्षातला प्रत्येक बिंदू निरीक्षण बिंदू म्हणून आपण वापरू शकतोय. त्याची ऑर्बिटल पोझिशन सुद्धा वेगवेगळी आणि काम करतो. त्याच्याऐवजी 12 कॅमेरे आहेत. इथून ते जे काही विश्वतरंग कॅप्चर करतात आणि आपल्यापर्यंत पाठवतात, त्याचं जर मी सरमिसळ केली तर मला चित्र अधिकाधिक स्पष्ट होईल. खरंच असं होतं का ते आपण दुसऱ्या एका उदाहरणात बघूया. मला निरीक्षण बिंदू बदलायचे हे नक्की. क्रिकेटची मॅच
मैदानावर चालू असते जगाच्या पाठीवर कुठे, तिथे एखादी घटना घडते. तर ती घडल्यावर काय होतं की एखादा निर्णय देण्यापूर्वी त्या अंपायर तिथे आहे, तुम्ही तुमच्या घरी आहात, टीव्हीवर बघतात. अंपायरची निरीक्षण बिंदू एक आहे, निरीक्षण बिंदूतनं घटना कळत नाही. तेव्हा तो काय करतो, स्टंपिंग झालं का, बॅट्समन आउट आहे का, अंपायर एका दृष्टीने बघतो, त्याला कळत नाहीये. मग तो थर्ड अंपायरला सांगतो की तू वेगवेगळ्या इमेजेस बघून सांग. तो काय करतो, वेगवेगळ्या कॅमेऱ्यातनं कॅप्चर झालेल्या इमेजचा ऍक्शन रिप्ले बघतो आणि ऍक्शन रिप्ले सर्व बाजूनी निरीक्षण बिंदूतून झाल्यामुळे चित्र अतिशय स्पष्ट होतं. यात सुद्धा एक अशी मेख आहे की काय घटना घडली, की कुठला कॅमेरा महत्वाचा, कुठली फ्रेम महत्वाची, असं ग्राउंडवर महत्वाचं ठरतं. उदाहरणार्थ बॉलरची बॉलिंग टाकतोय, ती थ्रो टाकतोय का, चक करतोय का, ह्या घटनेचा वेध घेताना बॉलरच्या मागे जो कॅमेरा आहे 6 पैकी तो मनगटाची ऍक्शन दाखवतो. याचाच अर्थ असा की त्या घटनेसाठी एक विशिष्ट कॅमेरा 6 पैकी महत्वाचा ठरला. ज्योतिषशास्त्रातही असंच आहे की विशिष्ट घटनेसाठी विशिष्ट ग्रह भ्रमण महत्वाचं आहे. याला ज्योतिषशास्त्रात त्या ग्रहाचं कारकत्व असं म्हणतात. म्हणजे लग्न नावाची घटना, लग्न तुम्हाला जसे 6 आले तरी विशिष्टाला महत्व आहे, तसं लग्न नावाची घटना तपासताना गुरुच्या भ्रमणाला महत्व आहे. आम्ही तेच करतो ज्योतिषात की गुरु कुठल्या स्थानात आला, कुठून कुठे फिरतोय, कधी येणार आहे त्या स्थानात, यावरून आम्ही तुम्हाला त्या घटना सांगत जातो. याचा परत एकदा अर्थ सिद्ध झाला, परत एकदा की निरीक्षण बिंदू बदलले की घटनेचे विविध धागे दोरे सापडतात आणि ते एकत्र बांधून त्याचे अर्थ लावून चित्र स्पष्ट होतं. आता काय होतं बघा, पत्रिकेत काय होतं, ज्योतिषात काय होतं, ग्रह कॅमेऱ्यासारखे फिरत असतात. जसं सॅटेलाइट फिरत असतो, तो इमेज कॅप्चर करतो आणि अज्ञात प्रांतामधला पत्ता तुमच्या गाडीला, कार चालवताय, तुम्हाला तो गायडन्स देत राहतो की तुम्ही इथे आलेले कळत असेल. जीपीएस तुम्हाला जोडता आलं, कारमध्ये ऑपरेट करता आलं तर काय होईल, तुम्हाला अज्ञात प्रांताचा पत्ता त्या सिग्नलमुळे, सॅटेलाइटमुळे, एक सॅटेलाइट इतकी कमाल करतो तर 12 ग्रह सातत्याने तुम्हाला माहिती देतील, 12 ग्रह वेगवेगळे धागेदोरे सांगतील. तर काय होईल, 12 जणांनी सांगितलं तर ती घटना अतिशय स्पष्ट दिसेल, अतिशय स्पष्ट दिसेल. थोडक्यात म्हणजे पहिला घटक असा आहे की ग्रह तुमच्यावर परिणाम करतात का नाही हा वेगळा विषय झाला, पण ग्रह ती इमेज कॅप्चर करून तुमच्याकडे पाठवतात. काय टाईपच्या घटना घडल्या हे वर्षानुवर्षाच्या अनुभवाने, ज्योतिषाच्या तर्काने तो नोंद करत असतो. हे आम्हाला शिकवलं जातं. ज्योतिष म्हणजे काय की गुरु अशा ठिकाणी आला की अमुक स्वरूपाची घटना घडते, असं ते अनुभवाचे बोल ऋषी मुनींनी लिहून ठेवलेले असतात. आपण तेच करत असतो. ऍक्च्युली खरं सांगायचं तर इथे ग्रह परिणाम करतात असं आता समजू नका. इथे ग्रह त्या घटनेचे, त्या गोष्टीचे, धाग्याधोऱ्यांचे प्रतिनिधित्व करतात. रिप्रेझेंटेशन म्हणजेच काय, कोरिलेशन. आपण करतो का असं कोरिलेशन? सातत्याने करतो, सातत्याने. आपणच ठरवलंय की घड्याळाचे काटे, एक लहान काटा 5वर, मोठा काटा 12वर, म्हणजे संध्याकाळचे आता 5 वाजले, कार्यक्रम सुरू करूया. काटे घड्याळाचे ते आपल्या गतीने तुम्ही सरळ फिरत राहतात. तुम्ही कोरिलेट केलाय की अशी पोझिशन आली की 5 वाजले. निसर्गाला कुठे माहिती आता 5 वाजले? याचा अर्थ विशिष्ट गतीने कंट्रोल्ड कंडिशन मध्ये आपणच निर्माण केलेलं घड्याळ
आपणच निर्माण केलेले काटे तुमच्या कर्माला, तुमच्या घटनांना गतिमान करतात. का करतात? तर तुमच्या मनातली संकल्पना, तुमच्या मनातले पॉलिसी 5 वाजता ठरवलंय, तुम्हीच ठरवलंय की काय घड्याळाची पोझिशन झाली की 5 वाजता, बरोबर. म्हणजे तुम्ही घड्याळाची गती वापरताय तुमच्या घटना, तुमची कर्म मॅनेज करण्यासाठी. बरं, जगभर चाललंय, म्हणजे विमानाची उड्डाणं आहेत, विमानाचं पोचणं आहे, सगळं तुम्ही आम्ही ठरवलेल्या घड्याळाच्या आकड्यावर, काट्यावर चाललेलं आहे. त्यात काही अडचण येते का? कर्म आपण करतो का नाही घड्याळाचे काटे बघून? तिथे घड्याळाचे काटे आपल्यावर परिणाम नाही करत. आपला संकल्प म्हणजे मनाचा आणि घड्याळाच्या काट्याची गती ही कोरिलेट केली जाते. शास्त्रामध्ये, शास्त्र हा जो विषय आहे त्याच्यामध्ये 2 प्रकारचे परिणाम असतात. कार्य, कारण. अमुक गोष्ट कारण आहे, त्याचं हे कार्य आहे, त्याला शास्त्राच्या परिभाषेत कॉझेशन असं म्हणतात. दुसरा एक प्रकार आहे तो म्हणजे कोरिलेशन. कोरिलेशन मध्ये 2 घटना वेगळ्या असतात, त्या एकमेकांचं कार्यकारण असण्याची गरज नाही, परंतु त्या कोरिलेटेड असल्यामुळे आपल्याला वापरता येतात. आपण तेच करतो व्यवहारात. जसं माणसाकडे अनेक गुणवत्ता असतात, त्याला आपण नाव ठेवलेलं असतं त्या माणसाचं, ते एक नाव उच्चारलं की त्याच्या सर्व गुणवत्तांसहित तो आपल्याला माहीत होतो, ओळखता येतो, आयडेंटिफाय करता येतो. म्हणजे तुम्ही माणसाचे 10 गुण नाही सांगत, नुसतं सांगता की हा मगाशी आला होता ना तो सतीश. याचा अर्थ असा की एका नावात तुम्ही सगळ्या गोष्टी कोरिलेट करता. तसंच या ग्रहांचं आहे की ग्रह भ्रमणाचे बिंदू तुम्हाला सांगत जातात की तू ठरव, तुला पूर्वीच अनुभव लक्षात घे आणि ते वापर. म्हणजे घड्याळ, आपले ग्रह, पत्रिकेतले ग्रह जसजशी आपले निरीक्षण बिंदू बदलतात त्याचे अर्थ लावण्याचा दुसरा प्रकार आहे, इंटरप्रिटेशनचा आहे. पत्रिकेमध्ये ग्रह नक्षत्र दिसतात आणि त्याची विभागणी जी पत्रिकेत केली 12 भाव, तेही तुम्हाला नॅचरली बघता येतात. तर याचा अर्थ दिसणारे हे घटक कशाचं प्रतिनिधित्व करतात हे शिकणं, अनुभवाने ओळखणं म्हणजे ज्योतिषशास्त्राची सुरुवात झाली. ते धागे जोडले पाहिजेत मला, त्यासाठी ज्योतिषशास्त्रामध्ये दृष्टी, योग, दशा आणि गोचर, म्हणजे आत्ता ग्रह कुठे आहे, गोचर, हे 4 घटक इंटरप्रिटेशन, म्हणजे जे मला सिग्नल मिळाले, जी मला पोझिशन दिसते आहे त्याचा अर्थ लावला पाहिजे. आणि अर्थ लावणे हे प्रचितीच्या स्वरूपात केलं जातं. मी अर्थ लावला तर तो माझा अर्थ झाला, तसा अनुभव आला पाहिजे, तर मग माझं इंटरप्रिटेशन, माझा तर्क, माझं ते दिसलेल्या ग्रहाचं जे काही मी केलं, वापर केला, तो बरोबर आहे. जातक आहे त्याला तुम्ही तर्क काय लावलात, तुम्ही ज्योतिषात काय म्हणता, याला फारसं महत्व नाहीये. त्यामुळे हे संपूर्ण शास्त्र हे मूलतः प्रचितीचं शास्त्र आहे. आणि जे प्रचिती घेतात ते कोण घेतात? अभ्यास करतात, तर्क लावतात आणि खरंच तशा घटना वारंवार घडतात का, बऱ्याच वेळा घडतात का, याचे अनुभव घेतात, प्रचिती घेतात. का तर ते कर्मशास्त्र असल्यामुळे आपण त्याला मार्गदर्शन दिलंय, ते कर्माचं दिलंय. तो जातक ते आचरण करतो आणि तो आणि आपण ज्योतिषी तो सांगतो ना की घटना घडली का नाही घडली, काय फेरफार झाले, किती बदल झाले. मग आपल्याला असा विचार नक्की करता येतो की भ्रमण, त्यांचे लावलेले अर्थ आणि आलेली प्रचिती ही समोर ठेवून आपलं कमतरता कुठे आली, फार चांगला रिझल्ट केव्हा दिला, हा रिझल्ट मी ज्योतिषाचा संदर्भ न घेता दिला असता तर प्रोबॅबिलिटी पॉइंट ऑफ व्ह्यू तर तरीही बरोबर आला असता का, याची चिकित्सा वारंवार वर्षोनवर्ष करून की माझ्या वाक्यात
ज्योतिष तर्क आहे का मी सहज बोललो आणि ते खरं झालं. काही गोष्टी अशाही असतात की त्याला ज्योतिष ज्ञानाची गरज नाही. तर प्रॉबॅबिलिटी पॉइंट ऑफ व्ह्यू खरं होणाऱ्या घटना बाजूला काढल्या आणि तुम्ही जर असा अर्थ लावलात की हे ज्योतिषशास्त्र खरं असल्याशिवाय, ग्रह तुम्हाला धागेदोरे देत असल्याशिवाय हे बरोबर येऊच शकत नाही. इतकं जेव्हा घटना वेगळी असते आणि तुम्ही ते आधी सांगू शकलेले असता, मार्गदर्शन आधी दिलेलं असतं, त्या प्रचितीच्या आधारावर ज्योतिषशास्त्रावरचा विश्वास दृढ होत जातो, त्याचा अनुभव समृद्ध होत जातो, त्याचं मार्गदर्शन अधिक परिपक्व होत जातं आणि जातकाला सुद्धा या तिन्ही गोष्टींचा पूर्ण अनुभव येत असतो. म्हणजेच काय की हे शास्त्र जर अभ्यासायचं असेल, निरीक्षण बिंदू बदलण्याचं इंटरप्रिटेशन तुम्हाला करायला हवं असेल तर जीपीएस शिकावं लागतं. घड्याळाचा आता साधं बघा, मी ठरवलं की उद्या 4 वाजता उठून मला सगळी कामं उरकून मला 5:30-6ची गाडी पकडायची. संकल्प कुठे आहे? माझ्या मनात आहे. बरोबर आहे. त्याच्यानंतर मी घड्याळाचा गजर लावला. बरोबर, गजर बरोबर 5 वाजता गजर झाला, मी उठलो. आता झालं बघा काय, गजरामुळे माझा संकल्प होता का नाही? संकल्प मनाचा. मला रात्री झोप लागली, ती ही मनाचीच अवस्था आहे. बरोबर, माझं ध्येय धोरण आहे म्हणून मी जायचं ठरवलंय कुठेतरी. माझे कान आहेत ते तो ध्वनी खेचू शकतात. या सगळ्यांचं कोऑर्डिनेशन करून घड्याळाचं गजर लावून मी झोपलो. म्हणजे काय केलं, मला ती जी अरेंजमेंट आहे, जी पत्रिकेत ओरिजिनल जन्माच्या दिवशी ईश्वराने तुम्हाला गजराचं घड्याळ लावून ठेवलंय, सेट केलंय, ते वाजला की कान फक्त काम स्वतःच करतात, ते आवाज आत सोडतात. तुमच्या मनाचा संकल्प उठायचा आहे, मला उरकायचा आहे, मला गाडी पकडायची आहे, मला कामावर अमुक ठिकाणी जायचं आहे, हा तुमच्या मनाचा. म्हणजे मन, संकल्प, कान, ध्वनी, घड्याळाची रचना आणि गजराचा आवाज, ह्या गोष्टी मी कोऑर्डिनेट करून व्यवहारातल्या गोष्टी करत असतो. इथे कोणीही कोणाचंही कॉज नाही आहे. गजराचा आवाज आला म्हणून मी कामासाठी बाहेर नाही पडलो, ते माझ्या मनात ठरवलं होतं. सगळ्या गोष्टी मी कोरिलेट केल्या, सहकंपित केल्या. शास्त्रामध्ये याला रेझोनन्स असा शब्द आहे. काय शब्द आहे? रेझोनन्स. बरोबर, विशिष्ट सूर आहे तो तुम्ही दिलात आणि तुमच्या कंठातनं काढलात तर ते दोन्ही मॅच झाले तर म्हणतात ना की सुरात गाणं म्हटलं. किंवा एक सतार ट्यून केली, दुसरी केली, तर दोघांमध्ये जी हार्मोनी जनरेट होते, एक सतार वाजवल्यावर दुसऱ्याच्यानं ते दोन्ही निर्माण होतात. याला विज्ञानाच्या परिभाषेत रेझोनन्स, सहकंपन असं म्हणतात. तुमचा ऑरा माणसाचा आणि समोरच्याचा ऑरा तेजोबल आहे. जेव्हा सहकंपित होतात, रेझोनंट होतात, तेव्हा ती माणसं तुम्हाला समोर आवडतात, ती माणसं तुम्हाला चांगली वाटतात. तुम्ही म्हणता चांगला माणूस आहे का? बा चांगला, तुला काय अनुभव आहे? नाही, ऑरा रेझोनंट झाला. आता हा रेझोनंट झालाय, हे कॉज आणि इफेक्ट रिलेशन नाहीये, को रिलेशनचं रिलेशन आहे. सायंटिफिक आहे, अत्यंत सायंटिफिक आहे. आपण अशी अनेक सायंटिफिक उदाहरणं आहेत की ज्यात सायन्स को रिलेशननी, रेझोनन्सनीच काम करत असतं. पण आपण टेक्निकल खोलात आता ह्या लेक्चरला शिरणार नाही आहोत. आपला संबंध असा आहे की ग्रहांनी प्रक्षेपित केलेली वैश्विक तरंग ते आज अंतरिक्षात भ्रमण करतायत, त्याचा अर्थ लावण्याची क्षमता त्या टाइम, स्पेस आणि व्हेलॉसिटीमुळे. ग्रहांना व्हेलॉसिटी आहे, स्वतःभोवती फिरतात, सेंट्रिफ्युगल फोर्स आहे, विश्वतरंग जे शुद्ध, सात्विक आणि निर्हेतुक आहे, एनर्जी आहे ना, शेवटी एनर्जी आहे ती ते प्रक्षेपित करतात. आता त्याचं इंटरप्रिटेशन मला करायचं आहे. बरोबर, जे माणसाचे स्नायू हल्ले तर आपण इंटरप्रिटेशन करतो की आत्ता तो रागावलाय, आत्ता तो त्याला प्रेम वाटतंय, आत्ता त्याला उद्विग्नता वाटते, आत्ता तो खोटं बोलत आहे, त्याची शक्यता आहे. चेहऱ्याचे स्नायू बघून, म्हणजे स्नायूंचं इंटरप्रिटेशन करतो आपण. बरोबर, ते स्नायू हे कॉज नाही आहेत माझ्या इंटरप्रिटेशनचं. माझा अनुभव, माझा तर्क,
ह्याच्यावर ते इंटरप्रिटेशन आधारित आहे. म्हणजे कायमचं लक्षात ठेवा की आयुष्यातल्या अनेक गोष्टी आपण को रिलेशननी ओळखत असतो आणि ज्योतिषशास्त्र हा को रिलेशनचा रेझोनन्सचं शास्त्र आहे. आता शास्त्र म्हणजे काय, तर शास्त्रामध्ये दोन शब्द आहेत, शस्त्र आणि अस्त्र. शस्त्र आणि अस्त्र एकत्र आले की शास्त्र तयार झालं. शस्त्र म्हणजे टूल्स आहेत का ज्योतिषशास्त्रात? हो आहेत ना. ग्रह आहेत, राशी आहेत, भाव आहेत आणि नक्षत्र आहेत, प्रत्यक्ष पत्रिका दिसते. हे सगळे घटक टेक्निकली ॲस्ट्रॉनॉमी या विषयात अंतर्भूतच आहेत, बरोबर ना. म्हणजे ही टूल्स आहेत. अस्त्र म्हणजे काय, एक तुमचा स्वतःचा टूल्स वापरण्याचा मानसिक संकल्प. असं मी का म्हणतो त्याचं एक उदाहरण देतो तुम्हाला. तुम्ही असं पूर्वी ऐकलंय महाभारताच्या काळात की अर्जुनाने अग्निअस्त्र सोडले. ते आयुध एकच आहे, तो बाण एकच आहे, टूल एकच आहे. त्याच्या मागे संकल्प जोडला, विश्वसंकल्प, तो पर्जन्याचा होता. म्हणून तो बाण सोडल्यावर पाऊस पडला, अग्नी लागला, अग्नी प्रज्वलित झाला. अस्त्र. आता ज्योतिषशास्त्रात टूल्स आहेत, शस्त्र आहेत. अस्त्र काय आहेत, तर त्याच्या मागचे तुमची इंटरप्रिटेशन, तुमची मनोभूमिका, तुमचा अनुभव, तुमचा तर्क, यालाच आम्ही ज्योतिषशास्त्रात दृष्टी, योग, दशा आणि गोचर असं म्हणतो. ते वापरून आम्ही इंटरप्रिटेशन करत असतो, बरोबर. म्हणजे शस्त्र पण आहेत, अस्त्र पण आहे. शस्त्रास्त्र जोडून शास्त्र तयार झालं. आता ह्या बेसिक गोष्टींवर मी जर अभ्यासच केला नाही समजा, तर मला टूल्सच कळणार नाही, त्याचं इंटरप्रिटेशन फार दूरची गोष्ट झाली. मग मी एक गोष्ट करू शकतो की प्रचिती येते का. प्रचिती फार सोपी आहे घेणं. ज्योतिषशास्त्र आहे का, शास्त्र नाही मला कळत, अभ्यास करायचा आहे मला, करावं असं वाटतो, पण शास्त्रच नसेल, प्रचितीच येणार नसेल तर मी का करायचा अभ्यास, वेळ का फुकट घालवायचा, बरोबर. ज्योतिषी सांगतात की मी स्वतः 51 वर्ष या शास्त्रात आहे. प्रचितीच आली नसती, तर्काचा काही संबंधच राहिला नसता, ग्रह काही कथा सांगतच नसते, ते 51 वर्ष मी काय केलं असतं. मी कंटाळून गेलो असतो ना. काहीतरी बोलायचं खोटं होतं, साध्या साध्या गोष्टी पण चुकतात, मी सांगितलेले उपाय सगळे फेल जातात, मी कंटाळलो असतो. 51 वर्ष कशाच्या आधारावर मी केलं असतं हे शास्त्र. पण तुम्ही अचंबित व्हाल असे रिझल्ट मिळतात, तुम्ही अचंबित व्हाल असे उपायांचे परिणाम प्रत्यक्षात समोर दिसतात, प्रचिती येते. म्हणून तुम्हाला हे शास्त्र 51 वर्ष अभ्यासावं असं वाटतं, नाही का. तर याचाच अर्थ, साधा सिनेमा चांगला नसेल तर 3 तास नाही बघणार आपण. 51 वर्ष करू का आपण अशास्त्रीय, तर्कदुष्ट, अनुभव न देणारी शास्त्र 51 वर्ष कसं करेल माणूस, कुणीच नाही करणार. याचा अर्थ असा की याच्यात प्रचिती महत्वाची आहे. ती ज्योतिषाचा आत्मविश्वास वाढवते, तसा ऐकणाऱ्याचा, जातकाचा कर्मावरचा विश्वास, हा बरोबर बोलला, असं केल्याने फायदा झाला. प्रचिती फार सोपी असते, राशी सगळ्यांना माहिती असते. मी 51 वर्ष याच्यावर सातत्याने विचार केला आणि माझ्या एक गोष्ट लक्षात आली की आकाशातले ग्रह तुमच्यावर परिणाम करतात का, तर नाही. तर ते जे तरंग आहेत त्यांची जी व्हायब्रेटिव्ह लेव्हल आहे त्या ग्रहाची आणि ते ज्या अंतरिक्षातून त्याची व्हायब्रेटिव्ह लेव्हल, या दोघांचं मिश्रण होऊन काही तरंग प्रक्षेपित होतात. ते वस्तूंमध्ये गेले तर प्रतीकं निर्माण होतात, व्यक्तींमध्ये गेले तर त्यांच्या क्षमता निर्माण होतात, पोटेन्शियल माणसाचं. आणि तुम्ही व्यवहारात वागता ते वस्तूंच्या अवतीभोवती वस्तू असतात, तुमच्या व्यक्ती असतात, त्यांचं टॅलेंट असतं, त्यांचे स्वभाव असतात, बरोबर ना. मग परिणाम ग्रह नाही करत, ग्रहांनी प्रक्षेपित केलेली जी तरंग शक्ती आहे, ती ग्रहण केलेली माणसं, ग्रहण केलेल्या वस्तू, त्याला आम्ही प्रतीक असं म्हणतो. ग्रहण केलेल्या वस्तू, ग्रहण केलेले प्राणी, ते साठवून ठेवतात तरंग. आणि म्हणून ज्योतिषातल्या उपाय, काही वेळा कुत्र्याला बिस्किट खाऊ घाला, तर बिस्किटाचे तरंग आहेत. कुत्र्याचं स्वतःचं कॉस्मिक स्टेटस
आपण त्याला म्हणतो, तो पकडून ठेवतो, त्याला काही स्वतःचं ध्येय नाही. मग ते तरंग वापरण्यासाठी तुमची वाईट गोष्ट तहकूब करण्यासाठी, कारण त्यांनी विश्वतरंग पकडून ठेवले, वापरत नाहीये, त्याचं ध्येय आहे का कुत्र्याचं काही नाहीये. मग तुमची वाईट घटना टळावी, तहकूब व्हावी, टळावी म्हणजे कायमची टळावी असं नाही, तहकूब व्हावी म्हणून तुम्ही त्याला एखादी गोष्ट देता, ते तरंग उचलता आणि त्याच्याकडे सुपूर्त करता की थांबवून ठेव, होल्ड कर. बरोबर. आता एक गंमत सांगतो काय ते प्रतिका असतात. त्यात समजा मी तुम्हाला सांगितलं की मेष राशीच्या माणसाने पेर हे जे फळ आहे ते अर्ध कापायचं उभं, अर्ध खायचं आणि महत्वाच्या कामाला बाहेर जायचं. तुमचं काय अतिमहत्वाचं काम असेल त्याला बाहेर जायचं आणि घरी आल्यावर उरलेला अर्ध पेर खायचं. किती सोपं प्रतीक आहे. बरं, समजा पेर उपलब्ध नसेल, सगळं सीझन मध्ये तुमच्या घरी नसेल, तर पेराचं एक फोट चित्र घ्या, ते छापून घ्या आणि खिशात ठेवा आणि कामाला बाहेर पडा. बरोबर. आता तुम्हाला रेझोनन्स म्हणजे काय, तुमची मेषरास पेर खाऊन बाहेर पडल्यानंतर चंद्रबळ वाढवते आणि तुमच्या कार्यात यश येतं काही येत नाही याची प्रचिती कोणालाही घेता येते. समजा आपण गृहीत धरू की तो माणूस पूर्वी जेव्हा महत्वाच्या कामाला बाहेर पडला होता पूर्वी, तेव्हा 10 पैकी त्याची क्षमता आहे ना, शेवटी 10 पैकी 4-5 वेळा काम तर त्याचं होतच होतं. आता परत तो 10 वेळा बाहेर पडला, पेर खाऊन बाहेर पडला. आता काय झालं ते बघायचं आपल्याला. पहिली 5 वेळाची कामं झाली ती प्रोबॅबिलिटीमध्ये बसणारी होती. क्षमता आहे ना त्या माणसाकडे, असं नाही की तो प्रत्येक वेळी फेल जातो. पण ज्या कामात त्याला यश येण्याची शक्यता कमी वाटली, आता तो पेर खाऊन बाहेर पडला, तर 10 पैकी समजा 8 वेळा त्याची कामं झाली. आपण काय गृहीत धरतोय, स्वतःच्या क्षमतेवर प्रोबॅबिलिटी पॉइंट ऑफ व्ह्यू काम होण्याची शक्यता लक्षात घेता 10 पैकी पूर्वानुभव त्याचा असा आहे की 4 किंवा 5 वेळा त्याची कामं होत होती. आता आपण असा अभ्यास करतोय, प्रचितीचा अभ्यास करतोय की पेर खाऊन बाहेर पडल्यानंतर त्याची किती वेळा कामं होतात. अर्थात तो पेशन्स त्याला दाखवायला लागेल की 10 महत्वाची कामं 10च्या 10 वेळा मी पेर अर्ध खाऊन बाहेर पडलो, 10च्या 10 वेळा घरी आल्यावर उरलेलं अर्ध पेर खाल्लं, हे करावं लागेल त्याला, हरकत नाही. परंतु हे सगळं केल्यानंतरची जी काही क्वांटिटी आहे ती तुमची प्रचिती आहे. बरं, असं प्रत्येक राशीचा फळ शोधलं, प्रत्येक, असं नाही की फक्त मेषाचं शोधलं, उपाय सोपा झाला. प्रत्येक राशीची खूण शोधली. बघा, मिथुन राशीने फळ तर आहेच मिथुन राशीचं, पण मिथुन राशीने महत्वाच्या कामाला बाहेर पडताना असे 2 हात असे फिरवले 5-6 वेळा, असे घरून बाहेर पडताना, तर काय अनुभव येतो ते बघा तुम्ही. तुम्ही म्हणाल की ह्या कृतीचा आणि आकाशातल्या मिथुन राशीचा नेमका संबंध काय. तर मिथुन राशीचे जे तरंग आहेत ते तरंग आदान प्रदान, हे आदान प्रदान नाही, लक्षात ठेवा. हे पुढे तर हे मागे, पुढे मागे, खाली वर. मिथुन राशीचा बीजगुण शोधला. बीजगुण म्हणजे फंक्शनॅलिटी शोधली. 51 वर्ष संशोधन केलं प्रचंड प्रमाणात. म्हणजे सगळे ज्योतिषी असंच सांगतील तुम्हाला, हे असं नका गृहीत धरू, पण मी केलं तर तुमच्या फायद्यासाठी मी सांगतोय तुम्हाला, तर तुम्ही प्रचिती घेऊ शकता. बरं, हे का करायचं, आपलं कर्तृत्व आहे ते मी वापरणार आहे. तर्काला धरून ज्या गोष्टी कराव्या लागतात त्या मी अर्थातच करणार आहे, त्याला सपोर्टिव्ह आहे. पूर्वीही मी तर्क वापरत होतो, पूर्वीही क्षमता वापरत होतो, बरोबर ना. मग आता तर्काच्या पलीकडे ॲस्ट्रोलॉजिकल, नुसतं लॉजिकल नाही, ॲस्ट्रोलॉजिकल एलिमेंट मी कॅप्चर करू शकतो का प्रतीकांच्या माध्यमातून. असे नुसत्या राशींचे, प्रत्येक राशीचे 6 प्रकार शोधले. ते सगळे अतिशय सोपे आहेत, प्रचिती घेण्यासारखेच आहेत. ही प्रचिती जेव्हा तुम्हाला यायला लागते, आता राशींचे, आता मीठ कलाकार ही संस्था मूलतः संगीताशी संबंधित आहे, नाही का. तर त्या दृष्टीने मी तुम्हाला सांगतो, राशींचे स्वर शोधले. स्वर, बरोबर ना.
षड्ज आणि पंचम म्हणजे सा आणि प हे अचल स्वर आहे, ते काय हालत नाहीत. आणि उरलेल्या स्वरांना बरोबर ना 2-2 प्रकार आहेत, कोमल आणि सौम्य दोन्ही प्रकार आहेत. म्हणजे 5 दुणे 10 झाले, 2 अचल आहेत म्हणजे 12 झाले. 12 राशी पण 12 आहेत. मग तुम्हाला सांगून टाकतो संशोधन काय केलं ते. कर्क राशीचा स्वर आहे तो षड्ज म्हणजे सा आहे आणि सिंह राशीचा पंचम म्हणजे पाय स पय सिंह राशीचा. आता ह्यानंच मी अचल स्वर का दिले त्याचं कारण सरळ आहे. ज्योतिषशास्त्रामध्ये कर्क राशी एकच रास चंद्राच्या आधिपत्याखाली येते आणि सिंह ही रवीच्या आधिपत्याखाली येते. बाकीच्या ग्रहांना 2-2 राशी वाटली आहेत म्हणजे ते अचल स्वरूपाच्या त्या राशी आहेत, त्यात 2-2 आहेत. मंगळाची मेष आणि वृश्चिक आहे. पण चंद्र आणि रवी हे 2 प्राईम फोर्सेस, पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह विश्वामधले 2 प्राईम फोर्सेस आपल्या जीवनाशी पृथ्वीवरच्या जीवनाशी डायरेक्ट संबंध असलेले हे 2 ग्रह आहेत. ते अचल स्वरांचे आहेत, षड्ज आणि पंचम. बरोबर. मग बरोबर निर्मितीचा कारक शुक्र गंधार. आता तुम्ही जर खोलात शिरलात ना तर आद्य देवता कुठली त्याचा तो अक्षर ते का आलं म्हणजे संगीतशास्त्र, उपासनाशास्त्र, मंत्रशास्त्र, उच्चारणशास्त्र. बरोबर ना. स्वर म्हणजे काय शेवटी उच्चारायचे. उच्चारणशास्त्र यांचा समन्वय साधून म्हणजे मगाच्या शब्दाकडे आपण आलो कोरिलेशन. यांच्यातलं कोरिलेशन समजून घेतलं तर तुम्हाला घटना कशा घडतात, त्या कशा प्रभावित करता येतात, त्याच्याकडे तुमच्याकडे असलेली आयुध आहेत ती आहेत, त्यात भर कशी घालता येते. म्हणजे मी जर तुम्हाला सांगितलं की कर्क राशीने तुमचा जो 6 हा जो सूर आहे षड्ज आहे तो कानात ऐकून बाहेर पडलं तर त्याचा फायदा होईल. बरोबर. तो स्वर तुम्ही रेकॉर्ड करून ठेवलाय छानपैकी आणि तो ऐकून बाहेर पडलात म्हणजे बघा काय काय जोडलं आपण. संगीतशास्त्र जोडलं, फळ जोडलं. कर्क राशीचं फळ कलिंगड आहे. मग तुम्ही म्हणाल की कलिंगडाचा काही संबंध शास्त्रीय आहे का? हो आहे. तर त्याच्या खोलात मी आत्ता नाही शिवू शकत. पण नुसते रास सांगून जर 6 प्रकारे तुम्ही प्रभावित करत असाल तर घटना प्रभावित होते. म्हणजे काय होतं, तुम्ही काही येत नव्हतं ते एकदम यायला लागलं असं नाही होत. ती क्षमता तुमच्याकडे असते. तुमचं पोटेन्शियल त्या सिच्युएशनमध्ये, त्या परिस्थितीमध्ये, त्या इंटरव्ह्यूच्या वेळेला, त्या गाण्याच्या कार्यक्रमाच्या वेळेला तुमचं जे पोटेन्शियल आहे ते ऑप्टिमली युटिलाइज होतं. पोटेन्शियल नसलेलं निर्माण होतं का? निर्माण नाही होत. पण शेवटी समस्या आपण काय म्हणतो, नोकरी लागत नाहीये. याचा अर्थ काय आपण घेतो, क्षमता आहे म्हणून मी अपेक्षा व्यक्त करतो ना की नोकरी लागली पाहिजे मला, मी योग्य ठिकाणी ऍप्लिकेशन करतो. मग इंटरव्ह्यूच्या वेळेला तुमच्या क्षमता ऑप्टिमली युटिलाइज करणं यासाठी या प्रतीकांचा, या प्राण्यांचा, या स्वरांचा, या फळांचा, या उच्चारण शास्त्राचा उपयोग करून घेणे असं त्याचं स्वरूप आहे. त्यामुळे ग्रह परिणाम करतात असं न मानता त्यांच्यासारखे समतरंगित असलेल्या वस्तू, प्रत्येक वस्तू तुमच्यावर परिणाम करते. परंतु त्याचे जे समतरंगित वस्तू, उदाहरणार्थ गुरुशी समतरंग असलेली वस्तू म्हणजे हळकुंड. गुरुशी समतरंगित वस्तू असलेली म्हणजे अध्यात्माचं ज्ञान देणारी पोथी, छोटंसं पुस्तक. आज नोकरीच्या वेळी पत्रिकेनुसार, तुमच्या मूळ घड्याळानुसार जर का तुम्हाला गुरुबळाची आवश्यकता आहे तर आकाशातला ग्रह तुम्ही नाही फेवरेबल करू शकत, तो पुढे नाही जाऊ शकत तुमच्यासाठी. पण हळकुंड तुम्ही खिशात ठेवून तो इंटरव्ह्यू देऊ शकता. बरं, हळकुंडाचा संबंध सायंटिफिक काय, कोरिलेशन आहे ते 2 गोष्टींमधलं. हळकुंडामुळे तुमचा इंटरव्ह्यू नाही, त्या ॲटमॉस्फिअरमध्ये तुमचं पोटेन्शियल जास्त पुढे आलं असा अर्थ आहे त्याचा. अनुभव घ्यायचा. बरोबर. म्हणजे पूर्वी 5 इंटरव्ह्यू दिले तेव्हा काय झालं आणि आता काय झालं असा अनुभव घेता येतो. प्रचिती घेतल्याच्या नंतर तुमची जिज्ञासा जागृती होते की हरकत नाही विचार करायला, इतकं सोपं शास्त्र आहे,
इतक्या सहजतेने ते कळतं, तर आपण शिकावं. आणि मग ही अंधश्रद्धा आहे असं म्हणणाऱ्यांची ध्येय धारणा आपण बघून घेऊया. ऑब्जेक्शन आहे की काही किरणं पोचत नाहीत, काही त्याचं नाही. तर काही ठिकाणी किरणं पोचतात, जसं सूर्य चंद्राच्या भरतीओटीचा परिणाम होतो. पण जीवनामध्ये आपण अनेक वेळा काही पोचतच नाही, तरी आपण आईचं प्रेम अनुभवतो का नाही? आपण नेमकं काय पोचतं आईकडून? आईकडून काही नाही पोचत. आईच्या मनातली प्रेमभावना तरंग तुमच्या मनाच्या प्रेम मनाशी, त्या तरंगांची मेळ खातात, त्या प्रेमभावना म्हणतात. बरोबर ना? ती स्पर्शातनं जाणवते. मग स्पर्शातनं जाणवतो म्हणजे काय होतं? प्रेम नावाची तरंग हातातनं आईच्या मुलाकडे पोचतात. असं नाही की होत. तर याचा अर्थ न दिसणाऱ्या गोष्टी आपण अनुभवू शकतो. तसं ग्रहांनी किरणं कशाला सोडली पाहिजेत? काही ठिकाणी त्यांचे परिणाम स्पष्ट जाणवतात. पण जर ते प्रतिनिधित्व करत असतील तर हे शास्त्र अभ्यासनीय होतं. आणि म्हणून शास्त्राचा अभ्यास न करता त्याला अंधश्रद्धा म्हटली तर प्रॉब्लेम काय येतो? इतकं लाख मोलाचं शास्त्र, तू म्हणतोस की त्याची काय त्याचा अनुभव हे नाही, शास्त्रच नाही, मग मी वेळ का घालवायचा? नाही, शास्त्र नाही असं गृहीत धरून तू वेळ घालवायचं नाही, शिकायचं नाही असं म्हणू नकोस. कारण विज्ञानाची अट काय? पहिली, न्यूटननी शोध लावला गुरुत्वाकर्षणाचा. विज्ञानाची अट काय? एक्सपेरिमेंटेशन. फळ खाली पडताना बघितलं म्हणजे प्रचिती घेतली, प्रचिती नंतर अर्थ लावला ना. असं नाही न्यूटन म्हणाला की मला आधी नियम सांगा मग मी फळ खाली पडतानाच काय त्याचा अर्थ नाही. प्रचिती आधी, मग बाकीच्या प्रचिती त्या जोडायच्या, अर्थ लावायचा, आणि हा तार्किक मेळ बसला की त्यातून शोध लागतो. कदाचित फळ खाली पडताना बघितलं न्यूटननी वेगवेगळे विचार केले असतील की फक्त सफरचंदच खाली पडतं का? बरोबर. हवेचा काही संबंध आहे का ते खाली पडण्यात? झाडाचा काही संबंध आहे का? ते ढकलतं का? मग पृथ्वी खेचते का? स्वतः प्रकारचे प्रयोग करून, एक्सपेरिमेंटेशन इज अ व्हेरी फाउंडेशन ऑफ सायंटिफिक प्रोसेस. ऑब्वियस आहे. मग प्रयोगच करायचा नाही, प्रचितीच घ्यायची नाही, शिकायचंच नाही, तथ्य आहे ते शिकून अनुभव घेता येतो पण हे बघायचंच नाही, हा काही वैज्ञानिक दृष्टिकोन नाही झाला. आपण असं म्हणू की शिकेन, वापरेन, अनुभव घेईन, नाही आला अनुभव तर बाजूला केव्हाही सारता येईल ते. आणि जर ते बाजूला सारण्यासारखं असतं तर मी कशाला 51 वर्ष राहिलो असतो त्या शास्त्रात? केवळ बाजूला सारलं असतं, नाही का? लोकांना गायडन्स दिल्यावर त्यांनी माझं कौतुक कशाला केलं असतं? उगाच की मी प्रेमाने सांगितलं मग चुकलं तरी ते कौतुक करतात. माझ्या सल्ल्यामुळे त्यांचे निर्णय खूप फायद्याचे झाले, लाखो रुपये फायदा झाला. हे झाल्याशिवाय आजोबा माझ्याकडे आले, त्यांचा मुलगा आलाय आणि त्याचा मुलगाही आलाय, त्याच्या मुलाची पत्रिका दाखवायला येतो आता तो, ते लहान मुलं आहे तेव्हा. 3 पिढ्यांची माणसं एका घरातली माझ्याकडे का आली? आजोबांना अनुभव नाही आला तरी त्यांचा मुलगा आला. आजोबांनी सांगितलं की तू जायचं तर. याचा अर्थ जातक आमच्याकडे येतो तेव्हा कोणीतरी त्याला सांगितलेलं असतं की चांगले छान सांगतात, अनुभव येतो. बरं, किमान पक्षी तुमचं वाईट काय होईल, नकारात्मक काय होईल, तुम्हाला इजा होईल, तुमचं नुकसान होईल, असं काही सांगत नाही. तसं काही आम्ही म्हणू तुला जे जे तर्काला पटतंय, जे जे तुला हिताचं वाटतंय तेवढंच कर. तुला असं काही नाही आम्ही सांगणार की ज्यात धोका आहे. धोका असेल तुला वाटला तर तू नको करूस ते. तू आम्हाला सांग की सर तुम्ही असं म्हणतो पण याचा धोका आहे, नको करूस. डॉक्टरकडे जाऊन औषध तू घेणारच आहेस, ते आम्ही तुला सांगणारच आहोत. आता औषधाचा उपयोग व्हावा, तुझ्या शरीराने ते पोटेन्शियल वापरावं औषधाचं. शेवटी औषध डॉक्टर देतो ते वापरायचं आहे कोणाला? तुम्हाला, तुमच्या शरीराला, नाही का? डॉक्टर असं दाखवू शकतो का तुम्हाला पचन झाले अन्नाचे? तुला स्कॅनिंग करून दाखवतो पचन प्रक्रिया, असं काही नाही होऊ शकत. मग तुमच्या शरीराची पचन क्षमता चांगली वापरली जावी यासाठी जर मी तुम्हाला इतर काही उपाय सांगितले तर ते हार्म नाही करणार. पचनशक्ती वाढवली, पचन झालं का झालं नाही, औषधाचा डॉक्टरचा फायदा वाढला का नाही वाढला, ही प्रचिती घ्यायला काय हरकत आहे? बरोबर ना? मेन शास्त्र तुम्ही आजारी पडलं, डॉक्टरी शास्त्र आहे, नाही का? तर अशा तऱ्हेने अनेक प्रयोग करता येतात, अनेक की ज्याच्यामध्ये मी
खूप मेडिकल सायन्सच्या पण खोलात शिरलेला माणूस आहे, क्वांटम फिजिक्सचा अभ्यास केला, पण तो आजचा विषय नाही आपला. नाही तर मी तुम्हाला सांगेन की काय करतो आणि त्याच्यात आपण फायदा घेतो म्हणजे नेमकं काय घेतो. बरोबर. कदाचित डॉक्टरचा डायग्नोसिस चांगला व्हावा असाही फायदा आपल्या उपासनेचा होत असेल. मग तुम्ही म्हणता काय त्या डॉक्टरला पहिल्यांदा लक्षात येत नव्हतं, की तिसऱ्याला गेलो ना तर एकदम बरोबर त्यांनी सांगितलं की असं झालंय. हे बरोबर तिसऱ्या वेळेला काय सांगितलं डॉक्टरनी, पहिल्या वेळेला का नाही. तो थिंकिंग करत होता ना काहीतरी, त्या थिंकिंगला मी मदत केली आतून. उपासना झाल्यावरच ती घटना घडली. म्हणून मला असा संशय आला की माझ्या उपासनेचा फायदा असा होत असावा. असा संशय जर 10 वेळा मला आला तर मी म्हणू शकतो की काहीतरी कोरिलेशन ह्या दोन गोष्टीत असलं पाहिजे. पहिल्या वेळेला नाही मी म्हणणार की याच्यामुळे झालं, पहिल्या वेळेला मी म्हणून होत असेल चुकून, याचा कदाचित होत असेल. माझ्यासारखा ज्योतिषी तर्कनिष्ठ विचार करणारा पहिल्या क्षणी त्याला क्रेडिट देऊच शकणार नाही. पण 51 वर्ष वारंवार आणि वारंवार प्रॉबॅबिलिटीच्या पलीकडचे अनुभव मला येत राहिले तर मला मान्य करावंच लागतं की यात काहीतरी दम आहे. आणि काहीतरी दम आहे, किमान पक्षी अभ्यासनीयते विषय आहे हे सांगण्याचा माझा आजच्या व्याख्यानाचा उद्देश आहे. तो अभ्यास करा आणि मग ते जर काही अशास्त्रीय वाटलं, तर्कहीन वाटलं तर सोडून द्या. पण तसा अभ्यास न करता त्याचा अभ्यास करू नका, ते शिकवू नका, लोक जाऊ नका, हे म्हणणं मला शास्त्रीय नाही वाटत. अंधश्रद्धा म्हणताना बरं, अंधश्रद्धा कशाला म्हणायची की मी श्रद्धा ठेवली ती आलेल्या अनुभवाच्या आधारे ठेवले ना. माझा विश्वास कुणी वृद्धिंगत केला, ज्योतिषाच्या पुस्तकांनी नाही वृद्धिंगत केला. माझा ज्योतिषावरची श्रद्धा म्हणजे समाधी अवस्था असं करा म्हणजे झालं ना. मी असं नाही ना म्हणू शकत तुम्ही दाखवा करून, मी माझं झालं बघून. आता तुम्ही आमचं ज्योतिष झालं अभ्यासून, आम्ही त्याचा अनुभव घेतला. तुम्हाला शंका असेल तर तुम्ही त्याचा अभ्यास करा. आणि एवढी खात्री मी 51 वर्षांची देऊ शकतो की तुमचा वेळ फुकट नाही जाणार. काही माणसं अशी होती की ज्यांना ज्योतिषशास्त्र नाही अशा संशोधन करण्यासाठी त्यांनी अभ्यास सुरू केला आणि ते ज्योतिषशास्त्राचे परमभक्त झाले, ज्योतिषशास्त्र वापरू लागले. याचा अर्थ काय, त्यांनी जिज्ञासा दाखवली. नाही म्हणता म्हणता की अभ्यास तर खरं, तर तसं तुम्ही अभ्यासा. आणि त्याला अंधश्रद्धा म्हणण्यापेक्षा प्रचितीच्या आधारावर तुमचा वाढलेला विश्वास. हा, तुम्ही कधीही जन्मात जरी सांगता नाही आलं, शास्त्रज्ञ उद्या शोध लावतील सुद्धा की नेमकं हळकुंडाचा एखाद्या ग्रह तरंगांची काय. पण आपला आजचा तो विषय नाही. मग अनुत्तरित कोडी असूनही तो वैज्ञानिक घटक आपण वापरतो आहोत. तर काय हरकत आहे हा प्रयोग करून बघायला. म्हणून ते शास्त्रच नाही, अभ्यासनीय आहे, विचार करण्यासारखीची वाट बघण्यासारखं आहे. एवढा बोध घेऊन तुम्ही त्या शास्त्राचा अभ्यास करावा. ती श्रद्धा आहे का अंधश्रद्धा आहे याचं उत्तर तुमचं तुम्ही शोधावं. कुणीतरी शास्त्रज्ञ म्हणतो म्हणून त्याच्या का न दिला जायचा. आपल्याला स्वतंत्र मेंदू दिलाय ना, प्रचिती घेता येते ना आपल्याला. आणि तो शास्त्रज्ञ वेगळ्या विषयातला आहे तर, आणि तो सांगतो की ज्योतिष काय अर्थ नाही, तुम्ही शिकू नका. तुम्ही असं करता का हो की डॉक्टरकडे गेला, तो निष्णात डॉक्टर आहे, तुम्हाला त्यांनी बरं केलं, पण कोर्ट केस लढायच्या वेळेला त्याला सांगता की तुम्ही फार बुद्धिमान आहात, तुम्ही माझ्याविषयी मी कोणाकडे जाऊन सोडू. प्रत्येकाला तेवढं तारतम्य, तेवढा विवेक ज्याला म्हणतात तो दिलेला आहे नाही का. बरोबर आहे. तर याचा अर्थच असा की तुम्हाला हे विवेकाला, तारतम्याला पारखून घ्यायचं आहे. मी म्हणतो म्हणून किंवा कोणीतरी ज्योतिषी म्हणतो म्हणून याला अर्थ नाही आहे. मी शांतपणे बसायचं आहे. म्हणजे काय होईल की ज्योतिष शास्त्र आहे का, निरीक्षण बिंदू बदलल्याने काय मिळतं, ते ग्रह तरंग काय सांगतात, त्याचा अर्थ लावता येतो का, या सगळ्याचा परामर्श फार थोडक्यात, फार सोपेपणाने तुम्ही घेतलात की तुमची जिज्ञासा वाढेल. तुम्ही खोलात शिराल आणि खोलात शिरलात की प्रचितीमध्ये वाढ होईल. इतरांना सांगाल, त्यांच्याही प्रचितीमध्ये वाढ होईल. हा अनुभव जमेस धरून मग तुम्ही कन्क्लुजन काढायचं की ज्योतिष हे शास्त्र आहे की अंधश्रद्धा. आणि हा निर्णय मी तुमच्या विवेकबुद्धीवर, तुमच्या विचारशक्तीवर पूर्णतः सोपवून देतो आणि आज इथे थांबतो आहे.